जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मागील 10 दिवसापूर्वी उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या संभाजी चौक रस्त्यावर भर दिवसा वीर तानाजी नगर येथील रहिवासी रणजित गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्राने आरोपी विकी कौठनकर आणि त्याच्या इतर साथीदाराने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी करण्यात आलं होतं। या हल्ल्यात रणजित गायकवाड यांच्या डोक्यावर गंभीर वार झाल्याने प्रकृती चिंताजनक होती। दरम्यान रणजित गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मुंबईच्या जे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, परंतु आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालंय। या घटनेला 10 दिवस उलटूनही अजूनही आरोपी विकी कौठनकर आणि त्याचा साथीदार फरार आहे। या दुःखद निधनाच्या बातमीनंतर वीर तानाजी नगर परिसरात शोककळा पसरली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।